नमस्कार. मी लक्ष्मण विठ्ठल शिंदे, राहणार सुरडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी ज्या आमच्या सुरडी गावाला एकूण 3 आहेत. मग त्यातील 240 ह्या गटातील जी पाणीपुरवठा विहीर आहे त्या विहिरीवरील विनापरवाना हा पाणी उपसा होत आहे. मग पाणी उपसा होता असताना ह्याचे काय केले मी ग्रामसेवक ग्रामपंचायत यांना तोंडी बाबा वारंवार सांगितलं की असं संबंधित शेतकरी पाणी उपसा करतंय की ह्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा किंवा कार्यवाही करावी. परंतु ह्याला काय केलं की ग्रामसेवक असतील, ग्रामपंचायत असतील, ह्यांनी काही त्याच्यावरती कार्यवाही केली नाही. ना तर गेले 7 ते 8 वर्ष झाले हा पाणी म्हणजे उपसा करतोय तिथून. मग हे असं निदर्शनास आल्यावरती मग सांगितलं तर यांनी काय केलं नाही. मग मी काय केलं की संबंधित जे तालुकाचे काय प्रशासक असतील, अधिकारी, तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, यांना काय केलं मी लेखी पत्राद्वारे मी काय केलं निवेदन दिलं, कळवलं गेलं. परंतु ज्यावेळेस लेखी पत्राद्वारे कळवलं तरी देखील संबंधित शेतकऱ्यावरती कुठलीही कार्यवाही झाली नाही. प्रशासन अधिकारी, ग्रामसेवक काय असतील यांनी काय केलं की मिळून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही सोडवला गेला नाही. मग ही तक्रार दिली असताना काय झालं, संबंधित शेतकऱ्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली की बाबा तुला गावात राहू देणार नाही. आणि मी एक SC समाजाचा बहुजन वर्गातला असून हा अन्याय माझ्यावरती होतोय. मग मी काय केलं ह्याचं आपलं नंतरनं एक दुसरं स्मरणपत्र बनवलं आणि नंतरनं संबंधित जे काय तालुक्याचे अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, ग्रामसेवक असतील, BDO असतील, नंतरनं त्यांना देखील पोलीस प्रशासन देखील बरं काय ह्यामध्ये त्यांना देखील हे मी पत्र दिलं. मग पत्र दिलं तरी देखील प्रशासनाला आणखीन जाग आलेली नाही. म्हणजे एवढ्यावरतीच नाही, म्हणजे नेमकं चाललंय काय एवढ्यावरतीच नाही. यांनी काय केलं अजून त्याच्यावरती काही कार्यवाही केली नाही. मग नंतर मग हा सगळ्या गोष्टी होत असताना संबंधित शेतकरी मला येतो, जीव मारण्याची धमकी देतो. एवढं पाणी उपसा कमीत कमी 7 ते 8 वर्षामध्ये वर्षाला 20 ते 25 लाखाचं संबंधित शेतकऱ्यानं पीक काढलंय, एवढं उत्पन्न घेतोय. मग नेमकं प्रशासन काय करतंय आणि माझ्यासारख्याला काय करतंय म्हणजे अन्याय करतोय. मागच्या 2 वर्षामध्ये काय झालं की गावाला दुष्काळ पडला होता, दुष्काळ परिस्थिती आली. त्यावेळेस काय झालं की त्या संबंधित शेतकऱ्याची पण विहीर जवळ आहे, माझी पण विहीर जवळ आहे. मग त्याच्या विहिरीवरती अधिग्रहण करण्यात आलेलं नाही. माझं अधिग्रहण केलं, माझं विहीर बोरवेल ताब्यात घेतला, माझं क्षेत्र, माझ्या शेतामध्ये कलिंगडचं पीक, माझ्याकडे आणखीन देखील तिथले तेव्हाचे फोटो आहे लोकेशनमध्ये. मग तिथले सगळं असताना मग माझं पीक वाया गेलं, माझं 5-7 लाखाचं नुकसान झालं. आणि तो शेतकरी काय करतो वर्षाला 20 ते 25 लाखाचं उत्पन्न घेतो. मग हे अधिकारी काय करतात, त्याला पाठीशी घालतात आणि त्याच्याकडून आर्थिक लाभ घेतात. मग अशा गोष्टी होत असताना मग शेवटी काय केलं की कुणालाही काही ना म्हणून मी आणखीन अधिकाऱ्यांना परत आत्मदहनाचा इशारा लेखी दिला असताना मी म्हणजे एवढं करून देखील अजून प्रशासनाला जाग आलेली नाही. मग माझा प्रश्न काय आहे, प्रशासन करतंय काय, नेमकं चाललंय काय, नेमकं पाठीशी घालतंय कुणाला, ह्याच्यावरती एक प्रश्न उठतोय. आणि कसं आहे तेथील ज्या विहिरीवरती जे सार्वजनिक पाणीपुरवठा ग्रामपंचायतची विहीर आहे तेथील माझ्याकडे लोकेशनमध्ये फोटो आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे की ते पूर्ण क्षेत्र बागायत केलेला संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. मी एक SC समाजातला सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती आहे आणि माझा उदरनिर्वाह हा माझा शेतीवरती चालतो. मग नेमकं प्रशासनाला काय करायचं आहे, मला उपाशी मारायचं आहे का मला खऱ्यानंच म्हणजे मारून टाकायचं आहे. एक एवढी प्रशासनाला एक मी प्रश्न विचारतो आणि त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करावी, थोडं विनंती करतो.